नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टाइम्स या MPSC एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कव्हर करत आहोत शिक्षण हे प्रकरण, जे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पण आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पण तुम्हाला येऊन जातं. तर शिक्षणमध्ये आता आपण ह्या लेक्चरमधून क्लिअर करणार की काही गव्हर्नर जनरल्स आहेत की त्यांच्या काळामध्ये शैक्षणिक कार्य कसं झालं किंवा त्यांनी कोणता हातभार लावला, तर त्याच्या संदर्भातलं आपलं हे लेक्चर आहे. सो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उजळणी जी आहे ही होऊन जाईल. तर आता सुरुवात करूया आपण. तर बघा, पहिले जे गव्हर्नर आहेत ते आहेत लॉर्ड हेस्टिंग्स. ठीक आहे, लॉर्ड हेस्टिंग्स. तर बघा आता, तर जे लॉर्ड हेस्टिंग्स आहेत लक्षात ठेवा, तर यांचा कार्यकाळ काय होता की 1813 ते 1823 पर्यंत जे होते हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. कोण? लॉर्ड हेस्टिंग्स. नाव लक्षात ठेवायचं. 1813 ते 1823 पर्यंत हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. लॉर्ड हेस्टिंग्स यांनी काय केले की स्वतःचा पैसा खर्च करून त्यांनी शाळा आणि महाविद्यालय स्थापन केली. ठीक आहे, स्वतःचा पैसा खर्च करून लॉर्ड हेस्टिंग्स यांनी शाळा व महाविद्यालय काय केली? स्थापन केली. या कामामध्ये त्यांना पत्नीचं सहकार्य जे आहे ते लॉर्ड हेस्टिंग्स यांना मिळालं. ठीक आहे, पत्नीचं सहकार्य त्यांना त्यांच्या शैक्षणिक कामामध्ये मिळालेलं होतं. लॉर्ड हेस्टिंग्स यांनी कलकत्ता या ठिकाणी माध्यमिक शाळा ज्या होत्या त्या सुरू केलेल्या होत्या कलकत्ता या ठिकाणी. तसंच त्यांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कलकत्ता इथं कॉलेजसुद्धा सुरू केलेलं होतं. आणि कॉलेजमधून इंग्रजी माध्यम होतं. या कॉलेजमध्ये जे शिकवायचं त्याचं माध्यम होतं इंग्रजी. तर अशा पद्धतीचं लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळामध्ये या गोष्टी घडलेल्या होत्या की ते 1813 ते 1823 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल होते. लक्षात ठेवायचं. स्वतःचा पैसा खर्च करून त्यांनी शाळा आणि महाविद्यालय स्थापन केली. या कामामध्ये त्यांना पत्नीचं सहकार्य मिळालं. त्यांनी कलकत्ता या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू केल्या. कलकत्ता इथं त्यांनी कॉलेज सुरू केलं आणि ह्या कॉलेजमध्ये जे शिकवलं जायचं त्याचं माध्यम होतं इंग्रजी. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. इथं तुम्हाला प्रश्नसुद्धा येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलनी स्वतःचा पैसा खर्च करून शाळा आणि महाविद्यालय जे आहे ते स्थापन केले. आता याच्यामध्ये लॉर्ड डलहौसी यांचं सुद्धा तुम्हाला नाव पुढे येऊ शकतं. पण आणि लॉर्ड हेस्टिंग्स यांना जे आहे यांना पत्नीचं सहकार्य जे आहे ते सुद्धा त्यांना मिळालेलं होतं. हा सुद्धा पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, पुढचे जे आपले गव्हर्नर जनरल आहेत त्यांचं नाव आहे विल्यम बेंटिक. काय नाव आहे त्यांचं? लॉर्ड विल्यम बेंटिक. तर यांचा कार्यकाळ आपल्याला सांगता येईल 1828 ते 1835 पर्यंत जे आहे ते भारताचे गव्हर्नर जनरल होते हे लॉर्ड विल्यम बेंटिक. लक्षात ठेवा. तर भारतात सर्वप्रथम इंग्रजी शिक्षणाची सुरुवात जी आहे ही लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्येच झाली असं म्हणतात. हे सर्वप्रथम इंग्रजी शिक्षणाची सुरुवात लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे, नंतर गव्हर्नर जनरल ॲडम्स म्हणून होते. यांनी 1823 मध्ये कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन जे आहे त्याची स्थापना केली. लक्षात ठेवायचं. कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनची स्थापना केली 1823 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकच्याच काळामध्ये गव्हर्नर जनरल ॲडम्स यांनी. तर ही कमिटी कशा संदर्भामध्ये होती? तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये विविध शिफारशी आणि सूचना करणे याच्या संदर्भामधली ही कमिटी होती. कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन हे कुणी स्थापना केली? कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनची स्थापना गव्हर्नर जनरल ॲडम्स यांनी याची स्थापना केलेली आहे. कधी केलेलं आहे? 1823 मध्ये केलेलं आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 1823 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली. कुणी केली? राजाराम मोहन रॉय यांनी जे आहे ते वेदांत कॉलेजची स्थापना केली. नंतर बेंटिकच्या समोर काही प्रश्न होते शिक्षणाच्या बाबतीत की पाश्चात्य भाषेतील जुनं पारंपरिक शिक्षण द्यायचं भारतीयांना की इंग्रजी भाषेतून इंग्रजी शिक्षण द्यायचं. ठीक आहे, इंग्रजी भाषेतून इंग्रजी शिक्षण जे आहे ते द्यायचं. लक्षात ठेवा. बेंटिकच्या विल्यम बेंटिक जे होते गव्हर्नर जनरल यांच्या समोर असे प्रश्न होते की पाश्चात्य भाषेतील जे जुनं पारंपरिक शिक्षण आहे ते द्यावं की इंग्रजी भाषेतून इंग्रजी शिक्षण द्यावं. मात्र राजाराम मोहन रॉय यांचं मत असं होतं की भारतीयांना जे आहे ते पाश्चात्य शिक्षणच द्यावं. आता त्याच्यामध्ये बघा की एम.एच. विल्सन हे जे व्यक्ती आहेत तर हे जुने पारंपरिक शिक्षणाचे समर्थक होते. म्हणजे त्याला पौर्यात्य शिक्षण आपण त्याला म्हणू. पौर्यात्य शिक्षणाचे हे एम.एच. विल्सन जे आहेत ते पारंपरिक शिक्षणाचे समर्थक होते. आणि जे चार्ल्स ट्रॅव्हलिन आहेत, ठीक आहे, चार्ल्स ट्रॅव्हलिन हे कोण होते? इंग्रजी शिक्षणाचे समर्थक होते. ठीक आहे, इंग्रजी शिक्षणाचे समर्थक म्हणजे कुठले? पाश्चात्य शिक्षणाचे समर्थक होते. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असणं हे याच्यामध्ये गरजेचं पडतं. ओके, तर बघा आपण काय बघितलं की आतापर्यंत की 1828 ते 1835 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल कोणते? लॉर्ड विल्यम बेंटिक होते. सर्वप्रथम भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची जी सुरुवात आहे ती लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्ये सुरू झाली असं मानलं जातं. जे गव्हर्नर जनरल ॲडम्स आहेत त्यांनी 1823 ला कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ज्याची स्थापना केली. आणि ही कमिटी जी होती ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिफारशी आणि सूचना करण्यासाठी स्थापन केली गेली होती. 1823 ला वेदांत कॉलेजची स्थापना जी आहे ती करण्यात आली. कुणी केली? राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. बेंटिकच्या समोर एकूण दोन प्रश्न होते की पाश्चात्य भाषेतील जुनं पारंपरिक शिक्षण भारतीयांना द्यायचं की इंग्रजी भाषेतून इंग्रजी शिक्षण भारतीयांना द्यायचं. एम.एच. विल्सन हे जे गृहस्थ आहेत त्यांना जुने पारंपरिक शिक्षणाचं समर्थक मानलं जातं किंवा ते पौर्यात्य शिक्षणाचे समर्थक होते. तर चार्ल्स ट्रॅव्हलिन जे आहेत हे इंग्रजी शिक्षणाचे समर्थक होते, म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचे समर्थक होते. आता 1833चा जो चार्टर कायदा झाला, ठीक आहे, 1833चा जो चार्टर कायदा झाला तर लॉर्ड मेकॉले जे होते
तर यांनी याच्यामध्ये जे होते शिफारशी केलेल्या होत्या शिक्षणाच्या संबंधितल्या बाबतीतल्या, तर ते कोण होते? गव्हर्नर जनरल काउन्सिलचे कायदेविषयक सल्लागार होते लॉर्ड मेकॉले. तर हे आपण ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे, म्हणून हा आपण पॉईंट शेवटी डिस्कस केला की लॉर्ड मेकॉलेचे जर तुम्ही बघितलेलं नसेल तर तुम्ही पाठीमागचे जे झाले लेक्चर्स आहेत ते एकदा तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर हे विल्यम बेंटिकच्या काळात आपण बघतो की विल्यम बेंटिकच्या काळामध्ये एक्झॅक्टली काय काय झालेलं आहे ते. तर आता पुढे बघूया आपण. तर बघा, लॉर्ड मेकॉले आणि राजाराम मोहन रॉय ह्या दोघांच्या विचारांनी काय झाले की मार्च 1835 मध्ये विल्यम बेंटिकने कायदा संमत केला आणि या कायद्यानुसार शिक्षणाचं माध्यम जे आहे भारतीयांचं ते इंग्रजी ठरलं. ठीक आहे. तर अशी शिफारस जी आहे ती लॉर्ड मेकॉले आणि राजाराम मोहन रॉय यांनी केलेली होती. तर मार्च 1835 मध्ये जे विल्यम बेंटिक आहेत यांनी कायदाच त्यानुसार संमत केला आणि त्यानुसार शिक्षणाचं माध्यम जे आहे ते इंग्रजी ठरलं. त्याच्यानंतर बंगाल आणि मद्रास प्रांतामध्ये विविध शाळा ज्या आहेत ते सुरू झाल्या. 1835 ला कलकत्ता येथे जे आहे ते मेडिकल कॉलेजची स्थापना सुद्धा करण्यात आली. त्याच्यामुळे भारतीयांना औषधशास्त्राचं जे ज्ञान आहे ते सुद्धा मिळालं. नंतर इंग्रजी शिक्षणामुळे आता कुठले परिणाम झाले की विल्यम बेंटिकने कायदा तरी केला की माध्यम इंग्रजी असं होतं, पण याच्यामुळे कुठले परिणाम झाले तर ज्या भारतीय शिक्षण संस्था ज्या होत्या त्या म्हणजे पारंपरिक शिक्षण पद्धती ज्या होत्या तर त्या काय झालं म्हणजे पौर्यात्य माध्यमातून जे शिक्षण देत होत्या भारतीय शिक्षण संस्था त्या बंद पडल्या. पाश्चात्य संस्कृतीचं ज्ञान लोकांना मिळालं. पाश्चात्य सामाजिक चालीरीती असतील, तत्वज्ञान असतील व साहित्याबद्दल आकर्षण जे आहे ते भारतीयांच्या मनामध्ये जे आहे ते निर्माण झालं. इंग्रजी प्रशासनामध्ये नोकरीची संधी मिळाली कारण इंग्रजीची आता भाषा जी आहे ही भारतीय लोकांना आत्मसात व्हायला लागली. वैचारिक देवाणघेवाण एकमेकांची व्हायला लागली. त्याच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागली आणि याचं फायनल स्टेज अशी झाली की याचं रूपांतर जे आहे ते स्वातंत्र्य आंदोलनामध्ये हे कन्वर्ट झालं होतं सगळं. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या इंग्रजी शिक्षणामुळे काही नुकसान पण झाले पण काही फायदेदार पण झाले. पण फायदा असा झाला की स्वातंत्र्य आंदोलन म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची भावना जी आहे ही मेन म्हणजे भारतीयांच्या मनामध्ये तयार झाली. त्याच्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाला सुरुवात झाली. ठीक आहे. तर लॉर्ड विल्यम बेंटिकच्या कारकिर्दीमध्ये अशा शिक्षणाच्या बाबतीमध्ये घडामोडी ज्या होत्या ह्या घडलेल्या होत्या, तर तुम्हाला माहीत असणं पाहिजे. ठीक आहे. पुढे लॉर्ड डलहौसी. आता लॉर्ड डलहौसी हे जे भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यांचा कार्यकाळ आपल्याला सांगता येईल की 1848 ते 1856 पर्यंत जे गव्हर्नर जनरल होते. तर लॉर्ड मेकॉले यांनी इंग्रजी माध्यमात जे आहे ते पाश्चात्य शिक्षण द्यावं अशी शिफारस जी होती ती केलेली होती. मात्र या योजनेसाठी पैसा जो होता तो अपुरा पडत होता. त्याच्यामुळे योजना जी होती ती अयशस्वी ठरली. पण नंतर ब्रिटिश संसदेने काय केलं की अलेक्झांडर डफ असेल, चार्ल्स ट्रॅव्हलिन असेल किंवा जॉन मार्शमॅन असतील, ठीक आहे, यांची एक समिती बनवली. त्याचं अध्यक्षपद जे होतं चार्ल्स वूड यांच्याकडे होतं. चार्ल्स वूड हे कोण होते तर ईस्ट इंडिया कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर होते चार्ल्स वूड. ठीक आहे. तर चार्ल्स वूड यांनी काय केलं की ह्या सर्व ज्यांनी समितीने ज्या शिफारशी केल्या यांचा अभ्यास करून एक अहवाल बनवला आणि तो अहवाल लॉर्ड डलहौसी जे आहे त्यांना सादर केला चार्ल्स वूड यांनी. तर त्यांच्या अहवालाला जे आहे ते मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आणि ह्या जो चार्ल्स वूड यांचा अहवाल होता ह्या योजनेमध्ये प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयावरती अधिक भर जो होता तो देण्यात आलेला होता. तसंच लॉर्ड डलहौसी यांनी काय केलं की कलकत्ता या ठिकाणी स्वखर्चाने मुलींच्या शिक्षणासाठी बैथून कॉलेज जे होतं ते चालू केलं. कुठं? कलकत्ता या ठिकाणी. तसंच लॉर्ड डलहौसी यांनी खाजगी शाळांना सरकारी अनुदान देण्याचं सुद्धा काम केलं. तर हे सरकारी अनुदान दिल्यामुळे शिक्षणाचं जे होते ते विविध संस्था स्थापन करण्यासाठी जे होतं ते प्रोत्साहन जे आहे ते मिळालेलं होतं. ओके. तर अशा पद्धतीचे हे एकूण 3 तुमच्यासमोर जे हे आहेत आपले गव्हर्नर जनरल आहेत तर त्यांची तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं पडतं. पहिला म्हणजे लॉर्ड हेस्टिंग्स असेल. ठीक आहे. लॉर्ड हेस्टिंग्स लक्षात ठेवा. जिथे ज्यावेळी तुमच्यासमोर लॉर्ड हेस्टिंग्स हे नाव येईल त्यांनी स्वखर्च, पत्नीचं सहकार्य, कलकत्त्याला माध्यमिक शाळा, कलकत्त्याला कॉलेज सुरू, इंग्रजी शिक्षणाची सोय म्हणून. लॉर्ड विल्यम बेंटिक तुमच्यासमोर येईल. त्याच्यामध्ये सर्वप्रथम इंग्रजी शिक्षणाची सुरुवात. गव्हर्नर जनरल ॲडम्स 1823 कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स्थापन केला शिक्षणाच्या बाबतीत शिफारशी सूचना करण्यासाठी. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉयने केली 1823 ला. बेंटिंगच्या समोर एकूण 2 प्रश्न होते. जुनं पारंपरिक शिक्षण की इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षण. एम.एच. विल्सन कोण होते? पौर्यात्य शिक्षणाचे समर्थक होते म्हणजे जुन्या पारंपरिक शिक्षणाचे. चार्ल्स ट्रॅव्हलिन जे होते ते इंग्रजी शिक्षणाचे समर्थक होते म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचे. 1833 चा चार्टर कायदा झाला आणि यानुसार लॉर्ड मेकॉले यांनी आपला अहवाल जो आहे तो सादर केलेला होता. हे आपल्याला गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. लॉर्ड मेकॉले जे होते ते गव्हर्नर जनरल काउन्सिलचे कायदेविषयक सल्लागार होते. नंतर लॉर्ड मेकॉले राजाराम मोहन रॉय यांनी बेंटिकना विनंती केली की त्याच्यामुळं त्या विनंतीमुळे त्यांच्या मार्च 1835 मध्ये एक कायदा संमत केला आणि यानुसार शिक्षणाचं माध्यम इंग्रजी ठरलं. बंगाल आणि मद्रास प्रांतामध्ये विविध शाळा सुरू झाल्या. 1835 ला कलकत्ताला सुद्धा एक मेडिकल कॉलेज जे होतं ते सुरू झालेलं होतं. परिणाम काय झाले? भारतीय शिक्षण संस्था बंद पडल्या. पाश्चात्य संस्कृतीचं ज्ञान मिळालं. पाश्चात्य सामाजिक चालीरीती, तत्वज्ञान, साहित्याबद्दल आकर्षण निर्माण झालं भारतीयांच्या मनामध्ये. इंग्रजी प्रशासनामध्ये नोकरीची संधी मिळाली. वैचारिक देवाणघेवाण झाली. राष्ट्रीय एकात्मतेची भावना जी आहे ती वाढीस लागली. त्याच्यामुळे शेवटी फायनल डिसिजन स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे होते त्याची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. शिक्षणामुळे नंतर लॉर्ड डलहौसी मध्ये ज्यावेळी तुमच्या समोर येतील त्यावेळी पहिल्यांदा लॉर्ड मेकॉलेचा उल्लेख येतो. त्याच्यानंतर पुन्हा अलेक्झांडर डफ, चार्ल्स ट्रॅव्हलिन, जॉन मार्शमॅन यांची ब्रिटिश संसदेने समिती नेमली होती. अध्यक्ष चार्ल्स वूड
हे ईस्ट इंडिया कंपनीच्या कंट्रोल ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर सुद्धा होते. चार्ल्स फ्रेड डेलहौसींना शिक्षणविषयक योजना सादर केली. या योजनेलाच मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं. योजनेमध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालयाचा भर देण्यात आला होता. नंतर डलहौसींनी कलकत्ता या ठिकाणी काय केलं, स्वखर्चाने मुलींच्या शिक्षणासाठी बैथून कॉलेज, जे नाव लक्षात ठेवा, बैथून कॉलेज जे आहे ते सुरू केलं. आणि खाजगी शाळांना सुद्धा सरकारी अनुदान जे आहे ते डलहौसी यांनी दिलेलं होतं. तर अशा पद्धतीचे एकूण ते गव्हर्नर जनरल्स आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एलिफिस्टनचं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे पाठीमागच्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे, तर आय होप सर्वांना या गोष्टी समजलेल्या असतील. सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजिबात विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.